नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण मराठी वर्णमाला अक्षरमाला याचा अभ्यास करणार आहोत। मी खोडके सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। इथं काय लिहिले मी, मराठी वर्णमाला आणि अक्षरमाला हे आपण आता व्यवस्थित समजून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाने एक निर्णय केलेला आहे, तो आहे 6 नोव्हेंबर 2009 आणि या शासन निर्णयानंतर त्या शासन निर्णयाला अद्ययावत केलं 10 नोव्हेंबर 2022। या दोन्ही शासन निर्णयानुसार, या GR नुसार मराठी वर्णमाला आणि अक्षरमाला पूर्वी ही 12 खडी होती, आता ती 14 खडी कशी आहे हे आपण आता समजून घेणार आहोत। या 14 खडीमध्ये काय काय आहे पहा। स्वर घेतलेले आहे त्याच्यामध्ये 14, स्वरादी आहेत 2, व्यंजन आहेत 34 आणि संयुक्त व्यंजन 2। म्हणजे यामध्ये आपल्याला या संपूर्ण वर्णमालेचा जर विचार केला तर यामध्ये एकूण 52 वर्ण आहेत। लक्षात राहील तुमच्या, 14 स्वर आहेत, स्वरादी 2 आहेत, व्यंजन 34 आहेत आणि संयुक्त व्यंजने 2। एकूण संख्या किती आहे? 52 आहे। ती आता आपण समजून घेऊयात। तर याच्यामध्ये आता हे जे 14 स्वर आहेत याच्यामध्ये कुठं वाढ झालेली आहे तर आ आणि आ। म्हणजे आ म्हणजे आपण ॲपल जसा वापरतो तो आ आहे आणि ऑफिस हे आ। हे इंग्रजीतून आपल्याकडे आलेले येतं। तर अरविंद मंगरुळकर यांनी जी शिफारस केलेली आहे त्या अरविंद मंगरुळकर यांच्या शिफारसीनुसार ते इंग्रजीतून दत्तक घेतलेले आहेत, म्हणून त्याला आदत्त स्वर असं म्हणतात। असे हे 2 कोणते कोणते? आ आणि आ। पहा आता आपल्याला हे जर सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला वर्ण म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, त्यानंतर वर्णमाला अक्षरमाला हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। मग आता आपण एक एक गोष्ट समजून घेऊयात। या 2 शासनाच्या निर्णयानुसार अद्ययावत केलेला शासन निर्णय आहे 10 नोव्हेंबर 2022 नुसार। तर पहा, वर्ण म्हणजे काय? आपल्या मुखावाटे जो मूल ध्वनी निघतो, ज्याला ध्वनी म्हणतो आपण, त्या मूल ध्वनींना वर्ण असं म्हणतात। जसं की आता माझ्या मुखातून जो निघणारा जो ध्वनी आहे आ, ई, हा मूल ध्वनी आहे, याला वर्ण असं म्हणतात। वर्ण हे भाषेचे सर्वात लहान घटक आहेत। वर्ण हे भाषेचे सर्वात लहान घटक आहेत, त्या घटकाचं पुन्हा विभाजन होत नाही, म्हणजे सर्वात लहान घटक म्हणजे वर्ण। आता अक्षर म्हणजे काय? अक्षर, अक्षर म्हणजे नष्ट न होणारे, ज्याला आपण शाश्वत म्हणतो। जे मूळ आहेत, जे नष्ट होत नाहीत, शाश्वत आहेत, अविनाशी आहेत, त्याला अक्षर असं म्हणतात। मग आता हे जे अक्षर जे तयार झालेत तर त्या अगोदर ते लिपिबद्ध झालेले आहेत। म्हणजे एकतर रेषेच्या रूपाने असतील किंवा चिन्हाच्या रूपाने असतील। म्हणून ध्वनीला आपला हा जो माझा आवाज आहे, हा आवाज तर काही दिसत नाही तुम्हाला, फक्त कानाला ऐकायला येतो। मग हा आपल्याला लिपिबद्ध जर करायचा असेल तर तो चिन्हाच्या किंवा रेषाच्या रूपामध्ये लिपिबद्ध केलेला आहे, त्यालाच तर आपण वर्ण असं म्हणतो। आता याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे वर्णमालेचे 2 मुख्य प्रकार आहेत, एक स्वर आणि एक व्यंजन। तर स्वर म्हणजे काय तर ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, म्हणजे त्याला कोणाचीही गरज लागत नाही, त्याला आधार लागत नाही, ते कसे स्वयंभू असतात किंवा स्वावलंबी असतात, त्याला स्वर असं म्हणतात। ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार होतो त्याला स्वर असं म्हणतात। आणि ते कसे असतात? स्वरावलंबी, कोणावर अवलंबून असतात, ते स्वतःच्यावरच, म्हणजे स्वतःच असतात, ते स्वयंभूच असतात ते। आता व्यंजन पहा, व्यंजन म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी शेवटी अ या स्वराची गरज लागते, स्वराच्या साह्याशिवाय उच्चार करता येत नाही। किती साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलं। स्वर त्याच्यामध्ये मिसळल्याशिवाय त्याचा उच्चारच करता येत नाही, त्याला आपण व्यंजन असं म्हणतो। आणि व्यंजन हे स्वरावलंबी आहेत।
म्हणजे ते कोणावर अवलंबून आहेत? स्वरावर अवलंबून आहेत. म्हणजे व्यंजनाचा जर उच्चार करायचा असेल तर शेवटी अ येते. जसं की आपण एक उदाहरण जर घेतलं, क क आणि अ पहा, अ अ अ असं आपण किती जरी वेळ म्हटलं तरीही त्याचा एकच तुम्हाला ध्वनी बाहेर पडतो, अ. पण क म्हणताना क ख ग म्हणजे त्याच्यामध्ये शेवटी काय यायला लागला? अ. म्हणून ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी शेवटी अ या स्वराची गरज लागते त्याला आपण व्यंजन असं म्हणतो. म्हणजे त्याला साह्य कोणाचं आहे? तर त्या स्वराचा आहे. त्याच्याशिवाय ते व्यंजन पूर्ण होऊ शकत नाही. आता ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या असतील तुमच्या. कोणत्या? एक स्वर म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय. आता वर्णमाला म्हणजे काय हे समजून घेऊ. वर्णमाला आणि अक्षरमाला, मी इथं लिहिताना वर्णमालाही लिहिलं, अक्षरमालाही लिहिलेलं आहे. म्हणून तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की वर्णमाला म्हणजे काय. तर आपण लिहित असताना की त्या व्यंजनाचे पाय मोडून लिहितो. जसं की आपण क लिहिल्याच्या नंतर त्याच्या खाली बघा, इथे याला आपण लंगडं म्हणतो. त्या कला लंगडं केलं म्हणजेच त्याचा पाय मोडलेला आहे. पाय मोडून लिहिलेल्या व्यंजनालाच आपण वर्ण असं म्हणतो. ती ही वर्णमाला आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं? वर्ण म्हटलं की त्याला पाय मोडून लिहावं लागते. आता अक्षरमाला, व्यंजने स्वरयुक्त असतात. स्वरयुक्त म्हणजे व्यंजन अधिक त्याच्यामध्ये स्वर आणि त्याच्यानंतर ते अक्षर होते. अक्षर स्वरूपात दाखवले जातात, ती अक्षरमाला. आता लक्षात काय ठेवायचं? वर्णमाला म्हटलं की अक्षराचा, त्या वर्णाचा पाय मोडून लिहिलेला आहे, त्याला म्हणायचं वर्णमाला. आणि अक्षर केव्हा होईल? ज्यामध्ये स्वर मिसळलेला असेल त्यावेळेस ते अक्षर. इथे आपण त्याला लंगडं केलेलं नाही किंवा त्याचा पाय मोडून लिहिलेलं नाही. उदाहरणार्थ बघा, क ख ग हे सगळे जेवढे काही व्यंजन आहेत याला आपण लंगडं केलेलं नाही किंवा पाय मोडलेला नाही. मग राहील लक्षात, वर्ण म्हटलं की पाय मोडून, अक्षर म्हटलं की ते पूर्ण. कारण की याच्यामध्ये काय मिसळलेलं आहे? याच्यामध्ये स्वर मिसळलेला आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. आता हे जे स्वर आहेत, आपण सुरुवातीलाच बघितलं की स्वर किती येतात? 14. म्हणून आता आपण काय म्हणायला लागलो? 14 खडी म्हणायला लागलो. पूर्वी काय म्हणत होतो? आम्ही जे शिकलोत ते 12 खडी जे शिकलो. कुठपर्यंत? हे 6 नोव्हेंबर 2009 आणि त्याला पुढे अद्ययावत केव्हा केलंय? 10 नोव्हेंबर 2022 नुसार हे केलेलं आहे. तर ज्यावेळेस हे दोन याच्यामध्ये मिसळलेले आहेत, ॲ आणि आ, हे ज्यावेळेस दोन मिसळले त्यावेळेस आता ते 12 खडीचे 14 खडीत रूपांतर झालेले आहे. म्हणून आता ही वर्णमाला किती आहे? 14 खडीची आहे. तर आता ह्याच्यातले 14 कोणते कोणते आहेत बघा. यामध्ये स्वर अ आहे, आ आहे, ई उ रू रू हे दोन्ही रस्व येतं. ए ओ आ आणि आव. किती झाली ही संख्या? ही संख्या आहे 14. किती संख्या आहे ही 14 संख्या आहे. आता पहा, स्वरादी म्हणजे काय? उच्चार करताना स्वर अगोदर येतो म्हणून त्याला स्वर आदी म्हणायचं. त्याचा बघा ना, त्या शब्दातच अर्थ आहे. स्वरादी, स्वर आदी म्हणजे अक्षराचा उच्चार करण्या अगोदर त्याच्यामध्ये स्वर येतात म्हणून त्याला स्वरादी. आता स्वरादी किती येतं? 2च येतं. अंग म्हणजे तिथे अनुस्वार दिलेला आहे आणि विसर्गामध्ये आहा. जसं आपण कंग कहा, खंग खहा, तसं आता हे अ आणि अंग आणि आहा हे अनुस्वार आणि विसर्ग हे दोन काय आहेत? हे स्वरादी आहेत. आता आपण व्यंजनाकडे जाणार आहोत. व्यंजन पाहत असताना आता क पासून हे व्यंजन सुरू होतील. क पासून हे शेवटी कुठपर्यंत येतील? अळ पर्यंत येतील. मग आता याची संख्या किती आहे? याची संख्या आहे 34 आणि त्याच्यामध्ये जे 2 आहेत ते संयुक्त व्यंजन येतं. त्याची संख्या आहे 2. म्हणजे हे 34 आणि हे 2 हे झाले 36. मग या सगळ्यांची जर बेरीज केली तर एकूण वर्णमाला कितीची आहे? 52 अक्षराची ही सगळी वर्णमाला किंवा ही अक्षरमाला आहे. तर आता आपण याच्यामध्ये विशेष संयुक्त व्यंजन 2 आहेत. कारण की काय? त्याच्यामध्ये 2 व्यंजन एकत्र आलेत म्हणून त्याला संयुक्त व्यंजन म्हटलेलं आहे. आता हे जर क्ष जर आपण वर्ण घेतलेला आहे तर याच्यामध्ये काय काय आहे? क अधिक श बरोबर क्ष. आता इथे काय झालं? हे क्ष अक्षर झालं. हे 2 काय आहेत? वर्ण आहेत. वर्ण किंवा पाय मोडून लिहिला की वर्ण.
पूर्ण झालं की अक्षर, स्वर त्याच्यात मिसळला की अक्षर. त्याच्यानंतर आता ज्ञ, याच्यामध्ये 3 व्यंजन एकत्र आलेले आहेत. ज्ञ मध्ये कोणतं? द अधिक न अधिक य, म्हणजे द न य ज्ञ. द न य हे काय आहे तर वर्ण, ज्ञ काय आहे? अक्षर आहे. याच्यामध्ये 3 व्यंजन एकत्र आलेले आहेत. आता हा जो तक्ता आहे हा समजून घेणं महत्वाचं आहे. यामध्ये काय केलेलं आहे तर इथं 5 वर्ग केलेले आहेत. आता ही संपूर्ण जी आपल्याला जी अक्षरमाला जी समजून घ्यायची आहे तर याच्यात 5 वर्ण. याला जर मी लंगडं केला असतं तर ही काय झाली असती? ही वर्णमाला झाली असती. पण आता मी इथे दुसरा चार्ट घेतलेला नाही. हा चार्ट कोणता घेतलाय मी? अक्षरमालेचा. म्हणजे लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. वर्णमाला म्हटलं की त्या अक्षराचा पाय मोडलेला आहे आणि अक्षर म्हटलं की ते अक्षर पूर्ण आहे, कारण की त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला आहे. म्हणून आता मी हा जो चार्ट घेतलेला आहे, हा जो तक्ता घेतलेला आहे, हा कशाचा आहे? वर्णमालेचा आहे का? नाही, तर हा आहे अक्षरमालेचा, कारण की इथं पूर्ण याच्यामध्ये एक एक स्वर त्याच्यामध्ये मिसळलेला आहे. म्हणून चला तर आता हे समजून घेऊयात आपण. आता इथे 5 वर्ग केलेले आहेत. क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि शेवटी प चा वर्ग, असे हे 5 वर्ग केलेले आहेत. म्हणजे आता ही जी आपल्याला जी व्यंजनाची जी स्थिती पाहायची तर ही 4 भागामध्ये विभागलेली आहे व्यंजन. याला अंतस्थ हे जे आहेत ए र ल व, याला अंतस्थ व्यंजन असं म्हणतात किंवा अर्धस्वर सुद्धा म्हणतात. अर्धस्वर किती येतं? 4, त्यालाच अंतस्थ म्हणतात. ए र ल व हे येतं अर्धस्वर. आता याच्यामध्ये शे श स हे उष्मे, घर्षण किंवा महाप्राण सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये हे जे ह आहे हे महाप्राण आहेत. म्हणजे हे झाले 2 प्रकार. कोणतं? अर्धस्वर एक प्रकार झाला, त्यानंतर उष्मे, घर्षण, महाप्राण हे झाला दुसरा प्रकार. तिसरा एक ळ आहे, हे जे व्यंजन आहे ळ हे मात्र स्वतंत्र आहे, हा तिसरा प्रकार. आणि चौथा आहे संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ. लक्षात आलं हे? आता आपण हे 5 वर्ग समजून घेऊयात. हे 5 वर्ग कशासाठी पाडलेले आहेत तर शेवटी हे जे 5 न चा उच्चार आलेला आहे याला आपण परसवर्ण सुद्धा म्हणतात. परसवर्ण म्हणजे काय की तत्सम शब्द अनुस्वाराच्या जागी लिहिल्या जाते, त्याला परसवर्ण म्हणतात. त्याचा उच्चार या नाकाच्या पाठीमागून होतो, म्हणून त्याला परसवर्ण. याचा जास्तीत जास्त आपण जुने ग्रंथ पाहिले असतील, एक ज्ञानेश्वरी असेल, महाभारत असेल, जे काही प्राचीन जे ग्रंथ आहेत जे संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये या परसवर्णाचाच वापर केला जातो. तर पहा आता ह्या क वर्गामध्ये काय काय येते? याच्यामध्ये 5 येतात. क, ख, ग, घ, न, म्हणजे उच्चार कुठे झाला? नाकाच्या पाठीमागे. याला अंग सुद्धा म्हणतात, पण तसं म्हणायचं नाही, अंग नाही हे, कारण की आपण वाङ्मयामध्ये वाङ्मय अंगच असा उच्चार होतो, पण तो उच्चार नाही त्याचा उच्चार काय आहे? न, म्हणजे नाकातून पाठीमागे हे न आहे. जसं की आपल्याला गंगा जर लिहायचं झालं, गंगा कुठं व्हायला लागले? त्याचे कंपन नाकाच्या पाठीमागील बाजूमध्ये होतात, म्हणून हे आहे ते न. आता च वर्गामध्ये च, च, ज, झ, न. आता याला न ला य सुद्धा काही म्हणतात, पण ते सुद्धा चूक आहे. न्य असं नाही, ते नच आहे. न, च, छ, ज, झ, न. आता हा ट वर्गामध्ये ट, ठ, ड, ढ, न. आपण याला बाणाचं न असं म्हणतो. त वर्गामध्ये त, थ, द, ध, न. आणि प, फ, ब, भ, म याचा उच्चार सुद्धा नचाच होतो. याला परसवर्ण म्हणायचं. न, 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 म. ज्याला असं आपल्याला बॉम्ब लिहायचा असेल, मुंबई बॉम्ब, तर आपण त्या मचा उच्चार करतो, म्हणजे नच हे परसवर्ण 5 येतं. आता ह्यांचे स्थान कुठं कुठं आहेत पहा, म्हणजे नेमके हे आपल्या मुखातून कुठून कुठून निघतात. तर कच्या वर्गामध्ये जे काय आहेत 5, क, ख, ग, घ, न, म्हणजे हे कंठामधून निघतात. इथं याचं स्थान आहे. त्याच्यानंतर च, च, ज, झ, न हे तालव्य, म्हणजे हे जो आपल्या बघा ना याचा उच्चार करतो. च,
छ ज म्हणजे दाताच्या वर, ज्याला आपण हिरडीचा भाग म्हणतो कठीण, तिथे त्याचा स्पर्श होतो, त्याला तालव्य म्हणतात. आता ट वर्गामध्ये ट ठ ड ढ न मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे आपल्या टाळूचा भाग किंवा त्याच्या शिखराचा भाग, म्हणजे जिथेच कठीण भाग आहे. टाळूचा भाग वरचा मऊ आहे, पण त्याच्यात थोडंसं खाली आलं की तो कठीण भाग आहे, त्याला म्हणायचं मूर्धन्य. आणि दंत तर माहीतच आहे. या त मध्ये त थ द ध न हे दंत म्हणजे दातालाच त्याचा स्पर्श होतो, म्हणून त्याचं स्थान कुठं आहे? दंत्य. आणि प वर्गामध्ये प फ ब भ म हे ओष्ठ आहेत, याचं स्थान आहे ओष्ठाच्या ठिकाणी. तर मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता काय म्हणायचं नाही, 12 खडी म्हणायची नाही, आता 14 खडी म्हणायची. शासनाचे हे 2 GR हे शासनाचे निर्णय तुमच्या लक्षात आले असतील. त्यानुसार आता ही वर्णमाला जर लंगडं करून लिहिलं तर वर्णमाला, पूर्ण अक्षरामध्ये जर लिहिला असेल, त्याच्यामध्ये स्वर मिसळला असेल तर ती आहे अक्षरमाला. संख्या किती आहे? स्वर आहेत 14, स्वरादी आहेत 2, त्यानंतर व्यंजन आहेत 34 आणि संयुक्त व्यंजन आहेत 2. या सगळ्यांची बेरीज किती झालेली आहे? 52. लक्षात आले असेल तुमच्या. तर एकदा हे व्यवस्थित नीट पाहून घ्या आणि याचा अभ्यास करा. थांबूया आता आपण.